आपण आज 10वीचा पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा पाठ शिकणार आहोत. या पाठामध्ये कोणते कोणते पॉइंट्स आपण बघणार आहोत हे बघा. पहिला पॉइंट आहे इतिहास लेखनाची परंपरा म्हणजे काय. दुसरा पॉइंट आहे आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय. तिसरा युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. आणि चौथा पॉइंट आहे महत्वाचे जे पण पाश्चात्य देशामध्ये कोणते कोणते विचारवंत झालेले आहेत हे आपण 4 पॉइंट या सेक्शन मध्ये बघणार आहोत. आणि आता पहिला पॉइंट बघू आपण. इतिहास लेखनाची परंपरा. इतिहास लेखनाची परंपरा कुठून सुरू झाली ते बघायचं आहे. गत काळामध्ये इतिहास पहिला आपल्याला हे समजून घ्यावं लागेल इतिहास लेखन म्हणजे काय. गत काळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. गत काळ म्हणजे जे पूर्वी घडून गेलेल्या गोष्टी असतात त्या पण ज्या घटना असतात त्या कशा लावायच्या क्रमाने. क्रमशः म्हणजे काय क्रमाने लावायच्या. आणि ज्या इतिहासामध्ये पहिले होऊन गेलेल्या गोष्टी असतात, घटना असतात त्याचा आकलन करणं म्हणजे काय त्याचा अभ्यास करणे या उद्दिष्टाने काय केले. हे उद्दिष्ट समोर ठेवून इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. मग आपल्याला परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊ शकतो, कोणते उद्दिष्ट असतात इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास करण्यासाठी. तर गतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांची क्रमशः म्हणजे क्रमाने संगती लावून त्याचा अभ्यास करणं हे उद्दिष्ट इतिहासाचे लेखन करण्याच्या वेळेस आपण बघतो. आणि इतिहास ही कधी थांबणारी प्रक्रिया आहे का. नाही. इतिहास ही कशी अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. म्हणजे इतिहास म्हणजे प्रत्येक नवीन गोष्ट होतच असतात आणि जुन्या गोष्टी जातात. त्याचप्रमाणे ही कशी न थांबता चालणारी प्रक्रिया असते. अखंडितपणे म्हणजे काय न थांबता चालणारी प्रक्रिया होय. मग वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञान. आणि आता आपण काय करू, 2 फरक बघू. इतिहासामध्ये फरक काय असतो आणि विज्ञानामध्ये काय फरक असतो. आता बघा आपण इतिहासामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या असतो जसा कालचा दिवस परत आपण आज आणू शकतो का. नाही. पण विज्ञानामध्ये काय असतं आपण प्रयोग करू शकतो. अजून प्रयोगानुसार बघू शकतो की एखादी गोष्ट कशी झालेली आहे. जसं आपण मॅग्नेटचा प्रयोग करतो, अजून बरेच प्रयोग करत असतो वैज्ञानिक ज्ञानशाखामध्ये. आणि आता विज्ञान आणि इतिहासामध्ये काय फरक असतो ते आपण याच्यामध्ये बघू. वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब केला जातो. वैज्ञानिक ज्ञानशाखा म्हणजे विज्ञानामध्ये कसं असतं, जर आपल्याला जे ज्ञान उपलब्ध आहे, जे ज्ञान आपल्याला माहिती आहे त्याची सत्यता म्हणजे जे बरोबर झालेले आहे का नाही ते पडताळून पाहण्यासाठी आपण काय करतो, प्रयोग करतो. आणि प्रयोगाने केमिकल कोणते मिक्स करून बघतो की हा प्रयोग कसा झालेला आहे. आणि प्रत्यक्ष निरीक्षण म्हणजे प्रत्यक्ष तिथं बघतो. पण इतिहासामध्ये तसं असतं का. नाही. आता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण होतो का नव्हतो. त्यामुळे मग आपल्याला त्या घटना तिथं जाऊन प्रत्यक्ष बघता येणार आहे का, तेव्हा म्हणजे मागच्या काळामध्ये आपल्याला जाता येतं का. नाही. म्हणून इतिहासामध्ये काय असतं, ज्या पण गोष्टी संशोधनामधून मिळालेल्या आहे, अजून उत्खनन म्हणजे काय, जे पण आपण शोध लावलेले आहेत तर त्याचा आपल्याला नीट प्रकारे अभ्यास करता येतो. म्हणजे आपण तिथं प्रत्यक्ष जाऊ शकत नाही आणि त्याची सत्यता म्हणजे किती इतिहासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत ते बरोबर आहे त्याचा आपण प्रयोग पण करू शकत नाही. हा विज्ञान आणि इतिहासामध्ये फरक आहे. आता या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मानणे आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. विज्ञानामध्ये कसं असतं, जसं उदाहरणार्थ न्यूटनचा लॉ कसा असतो, सार्वजनिक नियम म्हणजे सगळीकडे नियम हा आपण सारखाच लावतो. पण इतिहासामध्ये असं नसतं. आणि
इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब करणं शक्य नसते. मी तुम्हाला पहिले सांगितलेले आहे, इतिहासामध्ये काय असतं, प्रायोगिक म्हणजे प्रयोग करून, प्रत्यक्ष निरीक्षण करून शक्य नसतं. कारण आपण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात. कारण इतिहासामध्ये ज्या पण घटना असतात त्या घडून गेलेल्या असतात. आपण तिथं प्रत्यक्ष नसतो आणि तेव्हा त्याच्या निरीक्षणासाठी आपण तिथं नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. ज्या पण घडलेल्या घटना असतात त्या परत वापस होतात का? नाही. त्याची पुनरावृत्ती म्हणजे काय? वापस त्या घटना होत नाही. आणि त्याचे नियम, जसं विज्ञानामध्ये नियम असतात तसे इतिहासामध्ये कोणतेही नियम नसतात. ज्या आपण मागे घटना झालेल्या असतात त्याचा आपण अभ्यास करतो. तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊ शकतो की इतिहास लेखन म्हणजे काय आणि विज्ञान आणि इतिहासामध्ये फरक काय असतो. विज्ञान आणि इतिहासामध्ये अजून एकदा सांगते मी तुम्हाला काय फरक असतो. विज्ञानामध्ये आपण प्रयोग करतो आणि त्याची प्रयोगानुसार बघू शकतो की आणि प्रत्यक्ष निरीक्षण पण करतो. त्याच्यानुसार आपण पाहू शकतो की एखादा प्रयोग सक्सेस झाला तर हा लॉ असा आहे, हा नियम असा आहे, हे पाहू शकतो. पण इतिहासामध्ये तसं नसतं. इतिहासामध्ये ज्या घडलेल्या गोष्टी असत्या त्याचा फक्त आपण त्या ठिकाणी सध्या त्या ठिकाणी जाऊन किंवा काही आपल्याला शोधून आपण त्याचा अभ्यास करतो. सर्वप्रथम इतिहास आहे. मग आता आपण कसं इतिहास लेखन करतो ते बघा. इतिहास लेखन म्हणजे काय? पहिले ते आपल्याला बघायचं आहे. ज्या पण गोष्टी इतिहासामध्ये झालेल्या आहेत त्या लिहून काढणं आणि त्याचा अभ्यास करणं ते असतं इतिहास लेखनामध्ये. मग आपण त्याच्यासाठी सर्वप्रथम सगळ्यात पहिले आपल्याला काय लागेल? ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला असेल त्याचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ञाची आवश्यकता असते. आता शिवाजी महाराजांच्या काळाची जी लिपी होती ती वेगळी होती आणि अजून दुसरे पण इतिहासामध्ये ज्या पण घटना झालेल्या आहेत त्याच्या ज्या लिपी होत्या त्या वेगळ्या होत्या. आज आपण कोणती भाषा वापरतो? मराठी, इंग्लिश, हिंदी या भाषा वापरतो. पण तेव्हाच्या काळामध्ये दुसरी देवनागरी अजून दुसऱ्या लिपी होतात. मग आपल्याला पहिले तर ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर गेला असेल, आता त्या भाषा ज्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वापरलेल्या आहेत तर त्याचा अभ्यास करणारा कोणीतरी तज्ञ व्यक्ती आपल्याला माहिती पाहिजे आणि त्याला त्या भाषेचं ज्ञान माहिती पाहिजे. मगच तो आपल्याला सांगेल ना. त्यानंतर अक्षरवाटिका म्हणजे अक्षराची वळण. तेव्हाच्या काळामध्ये अक्षर कसे होते आणि ते समजणं पण आपल्याला तितकंच गरजेचं आहे. आणि लेखकाची भाषाशैली कशी होती, कशा प्रकार कोणती भाषा ते वापरत होते इतिहासकार, ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि त्या काळामध्ये कोणत्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, जेव्हा इतिहास लिहून ठेवलेला असेल तर तेव्हा कोणतं कागद वापरलेले आहे हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि हे ठरवण्यास त्यानंतर इतिहासतज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. इतिहासतज्ञ जे इतिहासकार असतात ते ऐतिहासिक म्हणजे ज्या पण गोष्टी आपल्याला सापडलेल्या असेल, साहित्य सापडलेलं असेल तर त्याचा अभ्यास करून ती घटना म्हणजे ते होऊन गेलेल्या ज्या पण गोष्टी असतात त्या बरोबर आहे का नाही विश्वास आपण त्याच्यावर ठेवू. कोणी जर काही बोललं तर आपण लगेच विश्वास ठेवू शकतो का? नाही. आपण काय करतो? त्याची सत्यता पाहतो. म्हणजे ती गोष्ट खरंच किती सत्य आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काही पॉइंट्स असतात ते बघायचे असतात. म्हणजे त्या ठिकाणी आपण जाऊ, काहीतरी आपल्याला ठसे उमटलेले दिसतात किंवा त्या ठिकाणावर समाधी असते, नाहीतर म्हणजे महल उभारलेला असतात. त्याच्यावरून आपल्याला समजतं ना की हे लोक तेव्हा त्या काळामध्ये होऊन गेलेले आहेत आणि मग त्याप्रमाणे आपण त्याची सत्यता बघतो. इतिहास संशोधन पद्धती. मग आता आपण इतिहास संशोधन कसं करणार आहे त्याच्या पद्धती बघू. पहिला पॉइंट काय आहे
याच्यामध्ये बघा, ऐतिहासिक माहितीचे संकलन. ऐतिहासिक माहितीचे संकलन ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियाचे स्वरूप अधोरेखित करणे आणि त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे. मग आता आपल्याला इतिहासामध्ये ज्या पण गोष्टी झालेल्या आहेत त्याचं संशोधन करायचंय. तर पहिला पॉईंट कोणता बघणार आपण? ऐतिहासिक माहितीचे संकलन. संकलन म्हणजे ती जे इतिहासामध्ये झालेल्या गोष्टी असतात त्या गोळा करणं, म्हणजे ते आपल्याला शोधणं, काय इतिहासामध्ये झालेलं आहे त्या कागद असेल किंवा काही कागदपत्रे डॉक्युमेंट्स असेल ते आपल्याला पहिले शोधावे लागतात आणि ते संकलन म्हणजे काय, गोळा करावे लागतात. मग दुसरा पॉईंट काय बघू शकतो आपण इतिहास संशोधनामध्ये? विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थल कालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे. मग आपण जर ती माहिती गोळा केली की ही इथं झालेली आहे एखादी घटना, तर मग काय बघावं लागेल आपल्याला? स्थळ, ती घटना कुठे झालेली आहे, कोणत्या जागी झालेली आहे ते आपल्याला बघावं लागेल आणि नीट योग्य पद्धतीने आकलन म्हणजे अभ्यास करावा लागेल. तिसरा पॉईंट काय आहे? ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे. मग जेव्हा आपण इतिहासामध्ये ज्या गोष्टी होऊन गेलेल्या असतात मग त्याची आपल्याला माहिती मिळते, मग आपल्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न येतात की हे कधी होऊन गेलेले आहेत, अजून काय झालं असेल, कोणती लढाई झाली असेल किंवा भारत स्वतंत्र कधी झाला असेल, असं आपल्या मनामध्ये प्रश्न येतात ना. मग ते प्रश्नाची उत्तर आपण अजून गोळा म्हणजे शोधू शकतो. याला म्हणतो आपण योग्य प्रश्नांची मांडणी करणे. मग संभाव्य परिकल्पना मांडणे. परिकल्पना म्हणजे की आपण असं अंदाज पण लावू शकतो की एखाद्याचा ठसा तिथं उमटलेला असेल. आपण जेव्हा इतिहासाचा अभ्यास करतोय तर तेव्हा ठसा उमटलेला असेल तर त्याच्यावरून अंदाज येतो की हे हा थोर व्यक्ती किंवा जे होऊन गेलेले लोक असतात ते या जागी झालेले आहेत, असा आपण अंदाज लावणं म्हणजे काय, परिकल्पना मांडणं. आणि मग पाचवा पॉईंट काय आहे इतिहासाच्या संशोधनामध्ये? इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे. चिकित्सक म्हणजे काय, नीट योग्य प्रकारे आपण अभ्यास करणे. आपल्या जी पण माहिती मिळाली आहे इतिहासामध्ये ज्या पण गोष्टी होऊन गेलेल्या असतात त्याची जी पण माहिती मिळाली आहे तर त्याचा कशा प्रकारे अभ्यास करायचा. चिकित्सक म्हणजे काय, नीट अभ्यास करायचा आणि ती इतिहासामध्ये होऊन गेलेल्या गोष्टी बरोबर आहे का नाही त्याचा सत्यता नीट पडताळायची. आणि उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. आणि जी पण माहिती आपल्याला उपलब्ध आहे तर त्या माहितीचा आपण काय करायचं, संदर्भ तपासणे, म्हणजे त्या ठिकाणी होऊन गेलेली आहेत का ते नीट तपासायचं. आता आपण कोणते पॉईंट बघितलेले हे आपण याच्यामध्ये बघू. पहिलं काय तर बघितलेलं आहे की इतिहासाचे संशोधन कशासाठी महत्वाचे? ज्या पण भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टी असतात त्याचा अभ्यास करण्यासाठी इतिहासाचे संशोधन महत्वाचे आहे. दुसरा पॉईंट कोणता बघितला आपण? विज्ञान आणि इतिहासामध्ये फरक काय? विज्ञानाच्या गोष्टी काय करतो आपण, विज्ञानामध्ये प्रयोग करू शकतो. प्रत्यक्ष निरीक्षणामध्ये म्हणजे केमिकल मिक्स करून प्रयोग करता येतं, पण इतिहासामध्ये तसं नसतं कारण की त्या ठिकाणी त्या दिवशी आपण नसतो म्हणून आपण प्रत्यक्ष पण पाहू शकत नाही. आपल्याला ज्या गोष्टी सापडलेल्या आहेत त्याच्यानुसार सत्यता आपण पाहू शकतो. हा इतिहास आणि विज्ञानामध्ये फरक आहे. तिसरा पॉईंट कोणता आहे की जे पण आता ऐतिहासिक जे पण दस्तऐवज म्हणजे काय, कागदपत्र, जे पण कागदपत्र आपल्याला सापडलेलं असेल ते तेव्हाच्या काळातली लिपी असेल, तेव्हाच्या काळातली भाषा असेल. मग तज्ञ लोक म्हणजे जे इतिहासकार असतात त्यांना ती भाषा समजली पाहिजे. अजून अक्षरवळण, जे पण कागद सापडलेला असेल किंवा एखादी लिपी लिहिलेला असेल तर ते अक्षर माहिती पाहिजे ना आपल्याला. अजून कोणत्या काळामध्ये तो कागद वापरलेला आहे, कोणत्या काळाचा तो कागद आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि याच्यानुसारच मग आपण विश्वासार्हता म्हणजे कोणती गोष्ट खरी आहे खोटी आहे हे आपण पाहू शकतो. आता इतिहास संशोधनाच्या पद्धती आपण बघितल्या. इतिहास संशोधनाच्या पद्धती कोणत्या आहे?
पहिले तर जे पण इतिहासामध्ये घडून गेलेल्या गोष्टी असतात त्या गोळा करणं, म्हणजे आपण ते शोधणं. दुसरं कोणतं आहे की त्या गोष्टी कुठे झालेल्या आहेत, इतिहासामध्ये कुठे झालेल्या आहेत त्याची स्थळ बघणं म्हणजे जागा. तिसरं काय आहे, आपल्या मनामध्ये खूप विचार येतात ना, खूप प्रश्न येतात, हे कशामुळे झाले असेल किंवा त्याची लढाई कशामुळे झाली असेल, मग ते प्रश्नाचा शोध लावणं म्हणजे अजून शोध लावायचे. परिकल्पना मांडणं म्हणजे अंदाज लावणं. आणि चिकित्सक संशोधन करणं. चिकित्सक म्हणजे काय, नीट योग्य पद्धतीने आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. संदर्भ तपासणे म्हणजे जी पण आपल्याला उपलब्ध जी पण माहिती आपल्याला मिळाली आहे तर ती बरोबर आहे का नाही ते नीट योग्य पद्धतीने तपासणे होय. हा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा भाग आहे इतिहास संशोधन पद्धती. आणि ह्या तुम्हाला हे 6 पॉइंट एक्झामला येऊ शकतात. तुम्ही याच्या नोट्स काढून घ्या. मग आपल्याला आता इतिहास संशोधन करणार जे दुसरे ज्ञान शाखा असतात, दुसरे विषय असतात ते पण खूप आपल्याला मदत करत असतात. कोणते तर पुरातत्व खातं, जे पुरातत्व म्हणजे जे पुरातत्व, अजून अभिलेखागार, हस्तलिखिताचा अभ्यास, ज्यांचा हस्तलिखिताचा अभ्यास झालेला आहे तर त्याचा पण आपल्याला फायदा होऊ शकतो. अजून पुराभिलेख, अक्षरवाटिका शास्त्र, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास इत्यादी. आणि मग इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत. मग आता इतिहास संशोधनासाठी वेगवेगळ्या संस्था सध्या उपलब्ध आहेत. कोणत्या संस्था आहेत त्या, पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखिताचा, जे लोक हस्तलिखिताचा अभ्यास करतात ते, अजून पुराभिलेख म्हणजे काय, जे जुने लेख असतात ते नीट तपासणं, अजून अक्षरवाटिका शास्त्र म्हणजे त्या काळामध्ये अक्षर कोणते होते ते समजून घेणं, भाषा त्या काळातली इतिहासातली भाषा समजून घेण्याचं शास्त्र. नाणकशास्त्र म्हणजे ते कॉइन्स असतात बघा, नाणं असतात, तर त्या काळामध्ये कोणते नाणं होते तर त्याचा पण आपल्याला समजायला पाहिजे ना की त्याचा पण एक अभ्यास असतो. ते कशामध्ये येतं, नाणकशास्त्रामध्ये. आणि वंशावळीचा अभ्यास. वंशावळी म्हणजे काय की आजोबा असेल, मग आजोबाच्या नंतर कोण असतो, मुलगा, मग मुलाच्या नंतर कोण असतो, नातू, ही असती वंशावळी. मग त्याचा वंशावळीचा अभ्यास पण करणं गरजेचा आहे. मग आता पहिला पॉइंट कोणता आहे, इतिहास लेखनाची परंपरा. इतिहास लेखन म्हणजे काय आपण ते आता बघू. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. आपण पहिल्या भागामध्ये काय बघितलेले, इतिहासामध्ये जे पण आपल्याला उपलब्ध पुरावा, जो पण आपल्याला पुरावा मिळाला असेल तर त्याचा चिकित्सापूर्वक म्हणजे काय, नीट योग्य पद्धतीने तपास करून संशोधन करून भूतकाळामध्ये ज्या पण घडलेल्या गोष्टी असतात त्याची काय करायची, मांडणी कशी करायची ते आपण याच्यामध्ये बघितलेले आहे. आता आपण काय बघणार आहे, जे पण आपल्याला इतिहासामध्ये घडलेल्या गोष्टी असतात त्याचं संशोधन केलं आपण, जे भेटलंय तर आता त्याचं काय करावं लागतं, लिहावं लागतं, लेखन पद्धती करावी लागते. ज्या पण आपल्याला गोष्टी इतिहासामध्ये संशोधन करून मिळालेल्या आहेत तर त्याचं काय करावं लागतं, लिहावं लागतं. त्यालाच काय म्हणतो आपण, इतिहास लेखन. आणि जे इतिहास लिहितात त्यांना काय म्हणतो आपण, इतिहासकार. ज्या भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी असतात ते लिहितात त्यांना काय म्हणतो आपण, इतिहासकार. आणि इतिहास लिहायला काय म्हणतात, इतिहास लेखन असे म्हणतो. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनांची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते. बघा, इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटकाची नोंद घेणे
आता इतिहासामध्ये ज्या पण गोष्टी घटना होऊन गेलेल्या असतात आणि त्याच्या प्रत्येक जे पण घटना झालेल्या असतात त्याची नोंद करून घेणं आणि ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातील कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकांपर्यंत काय पोहोचवायचे आहे यावर अवलंबून असते. म्हणजे प्रत्येक घटना इतिहासकार सांगेल का नाही, जे पण काही महत्त्वाचे पॉईंट्स असतात ते इतिहासकार त्याच्या लेखनामध्ये लिहितो. निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. म्हणजे आता जे इतिहासामध्ये खूप गोष्टी आपल्याला सापडलेल्या आहेत, पण कोणते पॉईंट आपण लिहायचं हे पण महत्त्वाचं असतं ना. त्याच्यासाठी इतिहासकार ते काय करतं, निवडून घेतात. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. जे प्राचीन संस्कृती म्हणजे खूप आधीच्या काळामध्ये जगामध्ये अशी परंपरा नव्हती की लिहून घ्यायचं इतिहास. परंतु त्या काळात लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. तेव्हाच्या काळामध्ये कसं होतं की आपण 3 साधनं बघितलेली बघा. मौखिक साधनं, हो ना. तर वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती. हे बघा, ज्या पूर्वजाकडून म्हणजे आपले जे आजी असन आजोबा असन त्यांच्याकडून काय करतो आपण, गोष्टी ऐकतो. लिहिलेल्या असतात का नाही, पण गोष्टी ऐकतो ना, त्याच्यामुळे पण आपल्या ज्या घटना झालेल्या असतात त्या समजतात. अजून गुहाचित्राद्वारे पण आपल्याला इतिहासामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या समजतात. अजून कहाण्यांची कहाणी असतात होऊन गेलेल्या, त्याच्यावरून समजतं. गीत, पोवाडे बघा. पोवाडे म्हणजे काय, जे महान व्यक्ती असतात त्यांची स्तुती गाण्याद्वारे व्हायची, त्याला काय म्हणतो आपण, पोवाडे. असं कुठे लिहून ठेवलेले होते का पोवाडे, त्याने असं गाण्यामधून मग दुसरा माणूस सांगतो आपल्याला, आपली आजी सांगते. त्याच्यावरूनच या गोष्टी पुढे गेल्या. आधुनिक इतिहासकारात त्या परंपरेचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो.